धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. नमस्कार, मी ज्ञानेश्वर भारत गुंड, पाडू येथील रहिवासी आहे. येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचायत समिती गणातून पाडोळी गावातून मी निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेला आहे आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे हा निर्धार मी केलेला आहे. तरी गावच्या व गणाच्या विकासासाठी मी अनेक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि ते पूर्ण ताकदीने कशा निभावता येतील याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. तरी आपण सर्वांनी मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं मी नक्की करेन. काय असतील आपल्या विकासाचे मुद्दे काय असतील? आता आपण पंचायत समिती पाडोळी गणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. कशा पद्धतीनं या गटाचा विकास आपण आपल्या माध्यमातून साधणार आहात? मी पंचायत समितीद्वारे येणाऱ्या ज्या योजना आहेत, जलसिंचनाच्या असतील, शेतामध्ये शेड असेल, गाईचा गोठा असेल, परत रस्ते असतील, नाली असेल, त्या प्रत्येक योजना कुठल्याही गावावर न अन्याय होता सगळ्या गावांना समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करेन अशी ग्वाही देतो. आणि ज्या योजना आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोचल्या नाहीत त्या योजना प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी या ठिकाणी करेन. त्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी तुमच्यासमोर करेन. एक वेळेस तुम्ही संधी देऊन बघा. तरुण आहे, माहिती आहे सगळ्यांना, सगळ्या क्षेत्रात मला माहिती आहे. उद्योगधंद्यामध्ये भरपूर माझी चांगली ओळख निर्माण झालेली आहे. त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याची माझा संपर्क आहे. त्या संपर्काद्वारे शेतकऱ्यांच्या काय गरजा असतात आणि त्या गरजा मी प्रामाणिकपणे पूर्ण करायचं काम या ठिकाणी करेल. जलसिंचनाच्याद्वारे आपल्याला पंचायत समितीमार्फत ड्रीप असेल, विहिरी असतील, शेततळे असतील, ते पूर्णपणे तुमच्यापर्यंत कसे पोचतील आणि कुठल्याही गावावर अन्याय न होता प्रत्येक गावाला समान न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. तरुणाई वर्ग आहे, बेरोजगार वाढलेला आहे आपल्या परिसरात. कशा पद्धतीनं त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीनं आपण प्रयत्न करणार आहात? आता तरुणाईचा वर्ग आमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत. तरी त्यांना उद्योगधंद्यामध्ये कसं प्रोत्साहन मिळेल व जिल्हा उद्योग केंद्रातून त्यांना प्रामाणिकपणे त्यांच्या जे अडीअडचणी असतील, बँकेचा प्रॉब्लेम असेल, कोणती बँक लोन देत नसेल तर ते लोन मिळवून देण्याची जबाबदारी माझी पूर्ण स्वतः मी आज या ठिकाणी स्वीकारतो आणि त्यांना प्रोत्साहन देणार आहे. मी या उद्योगधंद्यामध्ये उतरा, शेतात शेळीपालन करा, कुक्कुटपालन करा, परत गाईचा गोठा करा. अशा प्रकारे मी आणि तसेच कोणताही मोठा उद्योगधंदा कोणाला जर टाकायचा असेल तर त्यासाठीही जेवढी माझ्याकडून मदत होईल प्रशासनाद्वारे तेवढे मी प्रामाणिकपणे त्यांच्यापर्यंत पोचवेन. तब्बल ही निवडणूक जी आहे 7 वर्षानंतर लागलेली आहे, बरोबर आहे. काही का मध्यंतरीचं पिरियड आहे त्याच्यामध्ये प्रशासक नेमलेलं होतं. या पंचायत समितीमार्फत ज्या योजना राबल्यात ह्या प्रभावीपणे आपल्या परिसरात राबल्यात, याबाबत आपलं मत काय? आजपर्यंत जो कोणी आमचा या ठिकाणी पंचायत समितीचा मेंबर होता, जिल्हा परिषदचा मेंबर होता, त्याने कुठल्याही प्रकारची योजना आजपर्यंत या ठिकाणी राबवलेली नाही आणि कुठल्याही शेतकऱ्यापर्यंत ती योजना पोचलेली नाही. आता आमचा एक शेतकरी आहे, तुम्हाला सातत्याने सांगत असतो की मी विहीर घेतली शेतामध्ये, त्या विहिरीचा माझा पाठपुरावा केला नाही. त्याच्यामध्ये मला मोटर मिळत होती पंचायत समितीमार्फत पण ती मोटर मला मिळाली नाही. असं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी ह्याच्या आधीच्या प्रशासनानं बी केलेलं आहे आणि ह्याच्या आधीच्या जो सदस्य होता त्यानेही हे केलेलं आहे. आता इथं पाडोळी गटासाठी म्हणजे पंचायत समिती गणासाठी इच्छुकांची गर्दी आहे. वेगवेगळ्या पक्षांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर आपलं वेगळेपण कशा पद्धतीनं असेल? मी एक तरुण आहे, सुशिक्षित आहे आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो, पक्ष
हा भाग वेगळा राहिला. आपण कामाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी या लढाईत उतरलेलो आहे. आणि तरुणांचा जो आवाज असतो तो कोणीही दाबू शकत नाही. तरुण पिढीला तुम्ही कुठंही दाबू शकत नाही, कुठेही गळचेपी करू शकत नाही. आणि व्यवस्थितरित्या पाठपुरावा करून प्रत्येक गावागावामध्ये कशा सुविधा उपलब्ध होतील, पाण्याचा प्रश्न कसा मिटेल, हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तरी पाण्याचा प्रश्न कसा मिटेल यासाठी पाझर तलावाची दुरुस्ती करणे, तसेच गावाला आमच्या पहिल्यापासून एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे पाण्याचा. तरी मी या निवडणुकीमध्ये एक विजन घेऊन उतरलेलं आहे. आणि ते विजन म्हणजे मी भांडून आंदोलन करून ते पूर्ण करणार म्हणजे करणार. आपल्या गावाच्या शेजारून तेरणा नदी जाते. त्या तेरणा नदीतून पाणी शिफ्टिंगद्वारे आपल्या गावचा पाझर तलाव आहे, त्या तलावामध्ये मी ते पाणी सोडणार आहे. आता आपले प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत, एक बलाढ्य आहेत, त्यांच्याकडे एक स्वतःचा पक्ष आहे, अधिकृत आहेत. आपण तर अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले आहेत. या बाबतीत भूमिका आपली काय? जरी प्रतिस्पर्धी बलाढ्य असला, पैशाने बलाढ्य असला, पक्षाने बलाढ्य असला, तरी एक तरुण वर्ग माझ्या मागे आहे. आणि मी ह्याच्या आधीही समाजकार्य खूप प्रमाणात केलेलं आहे. थेट माझा शेतकऱ्याची नाळ जोडलेली आहे पहिल्यापासून. तरी मी जरी कुठलाही प्रतिस्पर्धी बलाढ्य असला तरी त्याला आज ओपन चॅलेंज करतो, तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव न वापरता माझ्यासारखं अपक्ष रिंगणात या. मग तुम्हाला सांगतो एक तरुणाची ताकद काय असते, एक सुशिक्षित तरुणाची ताकद काय असते.